राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये जनसंवाद सभाचे आयोजन केलं आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन अजितदादांसमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अजितदादांनी या सभेसाठी जिल्हाधिकारी असतील किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असेल किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी बोलवले आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या ज्या ऑन दी स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी जे आहे ते गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण काही नागरिकांशी संवाद साधूया, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांच्या नेमक्या समस्या काय होत्या, आपली काय समस्या नाही. आता अजितदादांकडे आल्यावर समस्याचं निराकरण होईल असं आपल्याला वाटतंय का? तर आम्ही दोन मोठ्या समस्या घेऊन आलेलो आहेत. छोट्या मोठ्या समस्या आम्ही लोकलच्या लेवलला आम्ही सगळ्या सॉल्व्ह करतो तिथल्या लोकांना भेटून. पण ज्या दोन मोठ्या समस्या आहेत की आमचे बिल्डरकडे जवळपास मागचे 11 वर्ष मेंटेनन्सचा फंड थकीत आहे आणि आमची कन्व्हेन्स डीड पण बाकी आहे. तर ह्या दोन समस्या खूप मोठ्या समस्या आहेत. याला दादांची मदत लागेल आम्हाला. आपल्याला वाटतं की इथं आल्यानंतर आपल्या समस्यांचं निराकरण होईल? हा, आम्हाला नक्की वाटतं. आम्हाला थोडा तेवढा विश्वास आहे. दादांनी हा वेगळा अनोखा उपक्रम घेतलाय, त्याला प्रतिसाद देखील खूप मोठा दिसतोय. काय वाटतं अशा प्रकारचे जनसंवाद व्हायला पाहिजे ज्याकरून नागरिक डायरेक्ट मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधू शकतात? हां, अशा प्रकारचे जनसंवाद वर्षातून 1-3-4 वेळा झाले पाहिजेत, जेणेकरून जास्त लोकांना चान्स मिळेल त्यांना भेटायला, बोलायला. आपण पाहू शकतो नागरिकांनी देखील हा चांगल्या प्रकारचा उपक्रम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं त्यांना देखील आशा आहे की आमच्या ज्या समस्या आहेत त्या इथं मांडल्यानंतर त्या निराकरण होऊ शकतात. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.